पाण्याचं मी बोलू का तुम्ही बोलताय? हा मग ग बसा. मंडळी, महिला भगिनी इथं आलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या गावातलं जे देवटं आहे त्याविषयी मी खरं आज बोलणार होतो, परंतु मी आज त्याला एकच सूचना देतो की त्याच्यावर जी इन्क्वायरी झाली होती तेव्हा जर प्रभाकर करंदीकर नावाचे कमिशनर होते, बाप बारामतीचे आहेत, बघ रिटायर झालेत आता. जरा 1-2 मिनटं थांबा. आणि त्यांचा मला फोन आला. हे माझे कॉलेजचे मित्र होते, आहेत आजही आहेत. त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे ही इन्क्वायरी आलेली आहे. विधानसभेत थोपटे साहेब, आनंदराव थोपटे साहेबांनी या सद्गृहस्थावर काही आरोप केले होते. मला म्हणाला, रामराजे काय करायचं? मला वाटतंय की मीच त्या खात्याचा राज्यमंत्री होतो, महसूल खात्याचा. जिथे हा नोकरी करत होता तेव्हा मीच राज्यमंत्री होतो. मी म्हटलं त्याला बोलवा, खात्रीत का व्हायना. त्याला नीट सांगा की याच्यापुढे असले उद्योग करू नको, आणि तुमची खात्री पडली तर त्याला सोड. बापू माझी झक मारली, तुमच्या मागे हे मी लावले, आणि तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो, त्याची हिंमत नाही माझ्यासमोर येऊन बोलायची. त्याची एक लफडी काढली ना मी. माझा राग त्याच्यावर एकच आहे, आणि महिला भगिनींची मी माफी मागून मी हे बोलणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी विद्यानगरच्या एका मुलीचा मला फोन आला. बाप हे होतो मुंबईत. कोण बाळ तू? काय नाव बिव सांगितलं नाही. का मला फोन केला? डायरेक्ट फोन. मला तसं महिला वर्ग आपल्याकडे ग्रामीण भागात कधी डायरेक्ट, आजकालच्या मुली धीड झाल्यात ते करतात. ही मुलगी मला म्हणाली की हा जो XYZ आहे त्याच्याकडे मी गेले होते, मी नोकरी मागितली. पुढचं काही सांगायची गरज आहे? आता मला तुम्ही सांगा, एवढ्या नीच माणसाला जर तुम्ही ओरावर घेत असेल तर आम्ही थांबतो, आम्हाला काय घेणं देणं नाही. हा जर चालत असेल तुम्हाला, आणि त्याला मी माझ्या जर नादाला लागला तर त्या मुलीला शोधून काढीन मी. पण होतं कसं की हे सगळ्या उद्योग करायला त्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं आपण कशाला करायचं, म्हणून आपण गप्प बसतो. शेवटी आपल्याही घरात मुली आहेत, मलाही मुली आहेत, तुम्हालाही मुली आहेत, बहिणी आहेत, आई आहे, बायको आहे, आजी आहे, सगळंच. त्यामुळे त्यांनी जर वैयक्तिक बोललं तर मी वैयक्तिक बोलणार. दुसरी गोष्ट, याने ऊस कुठं टाकलाय हो गेले 10 वर्ष? मला एक सांगा. 1 मिनिट थांबा, तुम्ही जरा थांबा, तुम्ही बोल नका हो मध्ये, जरा थांबा. उपळव्याला टाकलेले किती लोक आहेत तिथं? आपलं प्रामाणिकपणे हातवर कर. टाकलं, बिलं मिळाली का? आहे का हिंमत? जायची हिंमत आहे का? नाही. कारण का टाकला तुम्ही? मी सांगतो की लवकर तुटला म्हणून टाकला. बरोबर आहे का? माझं म्हणणं कसं आहे की उपळव्याचे जे बादशाह आहेत त्यांना म्हणा स्वतःचा कारखाना नीट चालवा, मग श्रीराममध्ये तोंड घाला. तुम्ही जर श्रीराममध्ये तोंड घातलं तर मी तिथं तोंड घालीन. मला तर त्यांचं तर सगळंच पक्का माहिती. आपण काय म्हणतो, त्याने काढलाय कारखाना, सरपंच जाऊन दे, मरून दे, त्याचा तो भोगेल, आपल्याला काय घेणं देणं. पोपटराव, इतकी वाईट परिस्थिती आहे त्या कारखान्याची. अहो तुमचं काय घेऊन बसलाय? तुम्ही तर सर्वसामान्य माणूस. माझ्याकडे त्यांच्या गावातली लोक येतात, त्यांच्या कारखान्याची लोक येतात. चिडपायला किती पगार असतो? 20,000, 25,000. अरे गप रे बाळा जरा, तू लगा वय झालंय आता, शांत बस की जरा. माझंही वय झालंय, तुझंही झालंय. तुला विचारलेलं नाही मी, बाकीच्यांना विचारतो. विषय असा आहे, 20,000च्या पगारावर त्या कारखान्याच्या कामगारांच्यावर 25-25 लाखाची कर्ज आहेत. आहे का हिंमत घ्यायची आहेत का तुम्हाला? वाहतूकदार देऊ का तिकडं? तुमचे आहेत ना ट्रॅक्टर? हिंमत असली तर उपळव्याच्या कारखान्यात लावून दाखवा, मला लावून दाखवाच तुम्ही. आणि ही माणसं तुम्ही तिथे येतात. बरं ह्या कारखान्याचं बिघडलंय काय?
बाकीचं मी बोलणार नाही, योग्य वेळेत बोलेन. आणि काल जर कोणी यूट्यूबवर बघितलं असेल तर मला काय बोलायचं ते मी बोलून झालेलं आहे. बघून घ्या कालची यूट्यूब. हा कारखाना जर बंद पडला, आता बंद कसा पाडायचा? यांची सत्ता कोणाची? आता हे कमलावर कधी गेलेत माहीत नाही, इतके दिवस ते तुमचे इकडे असायचे. सत्तेच्या पोटी हा जाणारा माणूस. दुसरी गोष्ट, हा जर चुकून बंद पडला, कुठला? श्रीराम कारखाना, साखरवाडी कारखाना, हा जर बंद पडला तर फायदा कोणाचा आहे एवढं सांगा मला. सांगा ना मला. राहिले दोनच आपल्या तालुक्यात, आणि पलीकडचे हिशोब इतका सरळ साधा आहे की प्रशासक नेमायचा. प्रशासक नेमला की आज सरकारी अधिकारी असतो, ह्याची आई बहिणी काढायच्या. आज सकाळी माझ्याकडे एक फोन आला होता सरकारी अधिकाऱ्याचा. मंडळी, 3 महिन्यात हा सत्ता बदल झाल्यानंतर चांगले अधिकारी या तालुक्यात जे होते, जे कामाचे होते, त्यांनी ऑनलाईन अर्ज केलेत की आम्हाला बदली करायची. त्यात सध्या जे आमदार असतील का नसतील मला माहीत नाही, परंतु माझे खासदार निश्चित, त्यांचे बंधू हेही निश्चित. सरळ बोलायचंच नाही, आई बहिणीवरच डायरेक्ट शिव्या घालायच्या. सरकारी अधिकारी कशाला टिकतो? सरकारी अधिकारी नीरा देवघर धरण आणि डोंबलकोडी धरण, केवळ माझे या अधिकाऱ्यांशी अत्यंत चांगले संबंध होते. मी स्वतः अभ्यास करत होतो, त्यांना मार्गदर्शन करत होतो, त्यांना वाटा काढत होतो, म्हणून तुम्हाला असे बघायला मिळेल. एवढा साधा हिशोब तुम्ही घ्या श्रीराम कारखान्याची. त्यांना का प्रशासकाची गरज आहे? कशासाठी प्रशासक यांना पाहिजे? हे करण्यासाठी पाहिजे की हा कारखाना ताब्यात घ्यायचा, 6-8 महिने 8 महिने कारखाना प्रशासकाच्याकडे द्यायचा, कारखान्याचं वाटोळं करायचं, आणि हा ऊस एकदा वाटोळं झालं तर तिकडं जाण. एवढा सरळ साधा हिशोब आहे. बाकीचं काय राहिलेलं नाही. आणि तो जर तुम्हाला पाहिला असला तर मला आत्ताच सांगून टाका काय करायचे मला तरी. श्रीराम कारखाना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी मला क्लिअर कट सांगितलं होतं की रामराजे, अहो मला सभेत माझी मान खाली गेली की सगळे मंत्री होते तिथं. त्यांनी प्रत्येकाचे सांगितले की प्रत्येक आमचा कारखाना एवढा आहे, आमचा कारखाना एवढा आहे, असा चालला. श्रीरामचं नाव आला. श्रीराम हा महाराष्ट्रातला नंबर 2चा सहकारी कारखाना आहे. हे तरी तरुण पिढीला माहिती आहे का? हे तरी माहिती आहे? विठ्ठलराव विख्यांनी तिकडं काढला नगरमध्ये, रात्याला का कुठं काय काढला येतो. दुसरा आपला कारखाना आहे. नंतरही माळेगाव आणि सोमेश्वर संसारी नंतर झाले. ह्या कारखान्याची दुर्दशा कोणी गेली या विषयात काय जाण्याचं कारण नाही. मागाशी कोणतरी बोललं, मला वाटतं बेलदार पाटील बोलले की मागचं आपण बघितलं का कधी? आपण कारखाना आल्यानंतर हनुमंतराव पवारांच्या बंधूंना आपण तिथं चेअरमन म्हणून जे होते मागे, त्यांना आपण संचालक म्हणून घेतलं का? आम्हालाही राजकारण करता आलं असतं, त्यांच्या मागे भोंगे लावता आलं असतं, त्यांच्या मागे सगळं कारखान्याचं उचकटून काढता आलं असतं. केलं आपण. आपण मार्गाला लागलो की आपल्या आजोबांनी काढलेला कारखाना आहे, आपल्या स्वतःच्या पैशाचे कारखाने आहेत. आणि त्यात हनुमंतराव पवारांचे वडीलही होते. तुम्हाला माहीत नाही हा तरुण पिढीला इतिहास. 3 कोटी रुपये जमा होत नव्हते, 3 कोटी. आता तहसीलदाराचा शिपाई 3 कोटी खातोय. याने किती खाल्लेत त्याचं त्यालाच माहीत. रेड पडली संजूबाबावर, याच्यावर पडले तर घवाडं सापडलं असतं. आता कुठं कुठं त्यांनी फ्लॅट घेतलेत त्याचं त्याला माहिती आहे. तू येच पुढं, तुझी हिंमत असली ना, जाण्याची शपथ आहे, तुझी हिंमत असली तर उभा राहून दाखव, असं चॅलेंज येतं आहे मला. कोणाला? उभाच राहा, काय वाटेल ते करीन, ह्याला सोडणार नाही मी, एवढं तुम्हाला सांगतो. त्याचं कारण आहे मी तुम्हाला क्लिअर सांगितलं. हा नीच माणूस आहे, माणूस की नसलेला माणूस आहे. अजून काय मला? तुम्ही गबच गेल्या का म्हातारा? तुझं काय बळबळ करते मग? मगच बस ना माझ्या बघतो जरा गबच. विषय असा आहे, संध्याकाळची वेळ आहे, मलाही कळते. इतका येडा नाही आहे, 30 वर्ष यांना बघितले. त्याला माझ्या पद्धतीने बोलल्यावर एक 10 मिनिटं तरी मला बोलून दे की बाबा. त्यामुळे ह्या माणसाच्या नादाला लागून तुमच्या गावाचं भलं होणार नाही. आणि तुम्हाला एक माझ्या माहिती आहे का, तुमच्या गावाचा खातेदार मीच आहे, माहिती आहे तुम्हाला.
ही येत नाही. तुला माहिती आहे म्हणजे तू 7 बरं बघितले असशील. ज्या तोंडाने त्यांनी गेली ना तर मीच घर बांधून इथं राहिलं येतो. मग काय करशील? मग काय करू? बापू तुलाही गप करीन, आधीच सांगतोय. माझ्या पद्धतीने चालायला लागेल इथे. करू का बेलदार पाटील? 14 एकर जमीन आहे माझी मागं. काय करायचं आपल्याला? बरं आहे आपलं खोकं 100 वर्षाच्या जुन्या घरात राहतोय. तुम्ही येताय जाताय, सगळं घर तुमच्या अहो या सामान्य माणसाला माहीत नाही. माझ्या घरात, एवढ्या मोठ्या घरात मला फक्त एक झोपायला बेडरूम आहे. बाकीच्या सगळीकडे स्वयंपाकघरात जाऊन जेवून येणारी मंडळी येते. खरं आहे का खोटं आहे की नाही? यांना माहीत नाही. ते ह्याच्या घरी जाऊन दाखवता का कॅमेरे ना? ते पाप केले की कॅमेरे लावायला लागतात. पाप केले ना की कॅमेरे लावायला लागतात. माझ्या घरात आहेत कॅमेरे. आता काय सांगू का तुला? माझ्या घरात जर कधी आला उद्या एंट्री केली आहे दरवाज्यातनं की तिथे एक आरशाचं पार्टिशन आहे. थांब रे जरा, थांबा बा. यावर लिंब सापडतात म्हणून मी कॅमेरे लावले. हे करणारे कोण? बोलू आता. अहो हे सगळं तुमच्यासाठी सहन करतोय मी. मला काय होत नाही. शंकर महाराजांचे, माझ्या आईवडिलांचे, माझ्या घराण्याचे, पूर्वजांचे मला आशीर्वाद आहेत. लिंब ठेवा, टरबूज ठेवा, केळी ठेवा, अंडी ठेवा, काय ठेवायचं ते ठेवा, पण मी तुम्हाला ठेवणार नाही हे पक्क. जाधव तरुण मंडळींचं मला मनापासून स्वागत करायचं आहे. माझ्याकडं अन्याय हा मला सहन होणारी गोष्ट नाही. इथं गटबाजी इतकी झाली आहे, एकतर्फी सत्ता होती. इथं गावाचं आणि तालुक्याचं मी स्पष्ट बोलतो. मला कोणाचंच नाव घ्यायचं नाही गावातल्या पुढाऱ्यांचं. तुम्ही स्वतःची मनं आणि स्वतःबद्दल तुमची असलेली एकमेकाची जी चढावड चालली ती बंद करा 5 वर्ष. त्याशिवाय ती होणार नाही. सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून आम्ही 30 वर्ष झक मारली, तुम्ही 5 वर्ष 30 झक मारा. याचं काय झाल्यावर मग ते त्याचं हे प्रत्येक गावात 2-2, 3-3 गट आपण सांभाळले. का सांभाळले? वाद नको, हे नको, ते नको. हे कुठलं पिल्लू आणलं आहे? तुम्हीच वाढवले. आता 19 ते 24 कोण खासदार होतो? मी होतो. तो होता ना कोण? आमचाच पिल्लू. आपला बापू तुझा असेल, माझा नाही. निळकंठराव जाण्याची नंतर फक्त इंदुराबरोबर माझे संबंध होते. पुढे ते घरच माहीत नाही मला. पुढं काय झालं त्या घराचं मला माहीत नाही. आणि यांना तर मी कधी ओळखते नाही, ओळखणारे नाही. आणि पुढं जरी आले तरी ओळख दाखवणार. ती एक वेगळा विषय, त्याच्यावर मला बोलवा, फक्त निंबाळकर बोलवा, सगळंच सांगतो. काय त्याला अर्थ राहिला या वागण्याला? अहो प्रत्येक ठिकाणी नीरा देवगडला डोंगरात फिरलो मी, धरण बांधलं मी, आणि म्हणतो मी केलं. अरे तू काय केलं बेटा? धरणच झालं नसतं तर कालवा निघाला असता का? आलं असतं का पाणी? आज जे तुम्हाला कालवा दिसतोय तो कापडगावरनं पुढे येणार आहे. कालच मला कळलं की टेंडर होणार आहे, फलटणपर्यंत येणार आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे मी वळतो. 2009ला तुम्ही वीरमध्ये आपण साधारणतः हे पाणी सोडलं. कुठं? नीरा देवगडचं. वापरलं कोणी बापू? तुम्हीच वापरलं. माझ्या समजुतीने 3 ते 3.5 TMC पाणी या कालव्यामधनं जाईल. हे तुमचं कमी होणार. पहिली गोष्ट. कुठलं? हे 36 गावचं. हे कमी झालं तर ह्या तालुक्यात हे झाल्यामुळे, बलकवडी आल्यामुळे 20 लाख टन ऊस लागलाय. मी जेव्हा हनुमंतरावच्या काळात बघत होतो 6 ते 10 लाख टन ऊस होतं. जास्त ऊसच नव्हतं. हा 20 लाख टन ऊस कमी झाला तर कारखाने चालतील. अजितराव हे नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला गावच्या पुढाऱ्यांना का सांगतोय की हे वाढून ठेवले. नीरा देवगडच्या पाण्यावर ह्या बाबाचं अलग लक्षात. मी नाव घेते, माझी जीभ मला पॅरालिसिस होईल म्हणून मी नावही घेत, झटका बसेल. मग सांगोल्याला पाणी द्या म्हणते. काय घेणं देणं आहे आम्हाला? सांगोल्याला 5 ठिकाणावरनं पाणी येते दीपकराव. आत्ताच्या घटकेला सांगोल्याला दुष्काळात पाणी सोडणारा मी सोडलंय सांगोल्यात पाणी. ना माझे पुतळे तिथं झालं. हा मंडळी काय चाललंय तुमचं? तुम्हाला तरी कळतंय का? आज तुमचं पाणी गेलं तर काय होणार एवढं सांगा मला.
श्रीराम कारखाना बंद पडला तर माळेगावच्या पाया पडायला जाणारच. जुन्या मंडळीने अनुभव घेतला असेल. जेव्हा गरज असते तेव्हा माळेगाव आपल्याला मागतो, आणि जेव्हा ऊस तिकडं असतो तेव्हा 400 ते 500 रुपयांनी कमी दराने देतो. खरं आहे का कुठे आहे ना? हे करायचं आहे का नाही करायचं का, ह्या गजड्याच्या मागे लागायचं हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. आम्ही माझ्यापुरतं मी तुम्हाला क्लिअर सांगतो, अगदी क्लिअर. मी आहे तोपर्यंत असली कुत्री घाणेरडी तालुक्याच्या राजकारणात काय झालं तरी येऊन देत नाही. मोदी साहेब आले तरी मी त्यांना तेच सांगेन की साहेब एवढा तालुका सोडा, तुमच्याबद्दल मला आदर आहे, प्रेम आहे, सगळं आहे, परंतु तुमच्या हाताखालची जी लोक इथं आहेत त्यांचं आमचं काही जमणार नाही. आत्ताही मी फोन करून, आत्ताचे सभापती उद्या आपल्या जिल्ह्यात तालुक्यात येणार आहेत, मल्हारराव होळकरांची उद्या जयंती का पुण्यतिथी काहीतरी आहेत. फोन करून सांगितले की साहेब तुम्ही कुठं आहात? शेवटी विधान परिषदेचा मी सदस्य आहे, मी स्वतः सभापती होतो, तर तुमचं आमच्या तालुक्यात स्वागत करणे हे माझं कर्तव्य आहे. प्रोटोकॉल असतं. सभापतीपद हे फार मोठं पद आहे. सुदैवाने मला मिळालं. तुमचे आशीर्वाद त्यात होते, पवारसाहेबांचे होते, अजितदादांचे होते. हे दोघं चौघं सोडले तर राज्यात माझं कोणाशी भांडण नाही. 30 वर्ष राजकारण करतो, एकाचं भांडण नाही. बाहेरच्या तालुक्यात जाऊन बघा, कुठले पलटण रामराजे कुठे आहेत नाही विचारलं तर बघा. ते ही मंडळींना मी त्यांना सभापतींना सांगितलं की साहेब आपण जिथे याल तिकडं मी आपलं स्वागत करून म्हटलं मी त्यांच्याबरोबर स्टेजवर बसू शकत नाही. खासदारकीला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी 3 मिटिंगा झाल्या, हे महाराज होतं. अजून एक होते, त्यांचं नावच घेत नाही मी, माझ्यावर परत सुरू होईल काय ते. मी शांत आहे तोपर्यंत बरं असतं ते. मी म्हटलं मी यांच्याबरोबर स्टेजवर बसू शकत नाही साहेब. त्यांनाही माहिती आहे काय झालं काय. त्यामुळे मी लपवून काय केलेलं नाही, छपवून काय केलेलं नाही. माझं कुठल्या पार्टीशी भांडणं नाहीत, माझी देवेंद्र फडणवीसाची भांडणं नाहीत, माझं अजितदादाची भांडण नाही, शरद पवाराची भांडण नाही. माझं भांडण आत्ता राजकारण करणाऱ्या या माणसांच्यावर आणि त्यांच्या प्रकृतीवर आहेत. वैयक्तिक मला काही त्यांचं घेणं देणं नाही. सारखं सांगायचं तुम्हाला शेतकऱ्याचा कारखाना करतो, शेतकऱ्याचा कारखाना करतो. शेतकऱ्याचा कारखाना बुडवला कोणी? यांनीच बुडवला. दूध संघ काढला, ती स्वराज्य काय डेअरी. माझं त्यांना आव्हान आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्या गुटेला जे शब्द दिले होते की केंद्रातनं तुला 800 कोटी रुपये आणून देतो, तेवढे श्रीराम कारखान्याला एक 300-400 कोटीचं कर्ज दे, आम्ही हा करार मोडून टाकतो, दे कर्ज. ते गुटेचं जे झालं ते आमचं करू नको फक्त. गुटे फरार नाही ते, अरे ईडी मागे लागलाय आता आपल्या इन्कम टॅक्सचे. आम्ही वाटच बघतोय, मी तर पिशवीच भरून ठेवली आहे. आपलं एक हे बोललं एकदा एका सभेत, या वयात रामराजांना आता मला आत टाकलं तर काय होईल? अर्ध्या चड्डीत फिरतील, तुला काय करायचं? मी लुंगी लावेन नाही तर अजून काय कर, तुझ्याकडे तू लुंगी मागायला येत नाही आणि तूच आत गेला तर काय होईल? अहो शेवटी न्याय असतो. काही लोक घेऊन बसला होता तो, कारखान्यावर बोलत होता. उजवीकडे प्रल्हाद पाटील. 96 झाली, चिमटरावची भांडणं कोणी काढली बापू? आपण. 3,500 लोक घेऊन गेटवर उभा होतो. तरुण पिढीसाठी बोलतोय मी, जुन्या पिढीला माहिती आहे सगळं. 3,500 लोक घेऊन गेलो होतो. 6 नगराध्यक्ष होते. चिमटरावची टाप झाली नाही आतेची. हा तो मग तुम्हाला आठवते बापू दिवस, या पोराला सांगतोय मी. तुम्ही असाल, अरे जुने सगळे असतील. केसेसचं काय होत नाही रे संजय, काय होत नाही. ते गेले केसेस, गाडी गेला तेव्हाच केसेस गेल्या, काय फरक पडतो? विषय असा आहे साहेब, प्रल्हाद पाटलाला 30 वर्ष का 15-20 वर्ष कारखाना, त्याला कधीही बोट घातलं नाही. श्रीराम सहकारी सोडलं तर केली तर मदतच केली. आणि त्याला 150 का 200 कोटीचं कर्ज करून हा बसला. एक पोतं 4 व्यापाऱ्यांना विकलं. किती? 4. आणि तो बसला याच्या उजव्या हाताला असा बघ. ह्या बाबांनी दिवसात 3 वेळा मटण खाण्यापलीकडे दुसरं काही केलेलंच नाही. आता त्याचा विषय वेगळा आहे. आमचे पाहुणे
आसुकर. त्यांनी एक तालुक्यात स्वतःच्या कोल्हापूरवरून आल्यावर बापू एक संस्था तालुक्याची काढली, एवढं मला दाखवा ना. दादाराजे वेगळा माणूस होता. यांनी एक कारखाना काढला का? काळेश्वर जिनिंगचं काय झालं माहिती आहे ना तुम्हाला? आता ते बोलायची वेळ येणार. हे काळेश्वर जिनिंग म्हणा, हे म्हणा कोण लायकीची माणसं आहेत? माणिकराव सोनवलकर या मकरंद पाटलाची भांडणं करून याला जिल्हाध्यक्ष केलं, आणि तेच जात आहे सगळं का? ते तुमच्या त्या सांगवीत लुंगी डान्स, तुला नाही माहिती? हा माहिती आहे ना? नाही तर तुम्हाला देतो मोबाईल. काय सांगायचं? हा काय ते आळजापूरचं काय बिनलायकीची सगळी, त्यांना घेऊन फिरतोय. विश्वासघातके, त्यांना कळायचं नाही याला कधी त्याला थर्ड लावतील, कधी फिरतील उलट त्यांना माहीत नाही. आणि जाधव घराण्याला माझं तुम्हाला आनंदाने स्वागत. तुम्ही का गेलं तिकडं ते तुमचं राजकारण तुमच्यापासून, मी काय वळून बघणार नाही. पण तू विचाराने तुम्ही माझ्याकडे आला असला तर जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्हाला मी सोडणार नाही. तुमच्या मुलांचं कल्याणच करून जाईल, तुमचं कल्याण करून जाईल. एक वेळ काम होणार नाही, बापू बोलले तेच. मी चिडलो तर बापूला बोलतो, बापू हा जुना माणूस आहे म्हणून मी बोलतो. नवीन मंडळींना माझ्याकडं गरीब माणसाला मी काय बोलत नाही, म्हणजे बापूचं ते फार जुनं नातं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज सारखं चाललंय. हा फुटला, तो फुटला, तो फुटला, तो उठला, तो गटला. आज आमच्याकडेच इन्कमिंग सुरू झाले. सावध राहा फक्त, ही सुरुवात आहे. ही वादळापूर्वीची शांतता होती. वादळ जवळ आले. पैसे आणि सत्ता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरून केलेली दहशत लोक ज्या दिवस सहन करत नाहीत. इथं बरडचं कोण आले नसेल बहुत. बऱ्याच वर्षापूर्वी बरड गावात एक हातभट्टीवाला होता, पोपट. इतकी मस्ती त्याला, मला आठवतंय की अख्खं गाव एकत्र झालं आणि त्याला खलास केलं. अख्खं गाव. याच्यात काय समजायचं ते समजा, काड्या घालायचा काय प्रश्न करू नका. हा कालवा समितीला येऊन बसलाय. 100 एकराचं पाणी टाकतोय 25 वर्ष पिंपरतच्या भागात. कुठे आहे तो जीवन बघत? हाय ना, फोडायचं का? पाण्याचं उत्तर पाहिजे ना कोणाला. पहिलं ते फोडा. फोडायचं तर इथं बोल नका, तिथं बोल. तिथं जाऊन बॉल फोडून परत ये, मग मी वाट बघतो तुमची. 100 भोकच पाडले कॅनल. आणि जमीन कोणाच्या नावावर आहे? थातूर मातूर मजुरांच्या नावावर. हे आम्हाला माहीत नाही वाटतं का याला? अरे तुला सहन केलाय बेट्या, आमची सहनशक्ती संपली. बापू तुम्ही बोलला ते करेक्ट. माझे खासदाराचं काय करायचं ते बघू आपण, थांबू. आपल्याकडे काय होतं बापू? 91 इलेक्शनला काय होतं आपल्याकडे सांगा की मला. काय होतं कांतीलाल? अरे तिथनं सुरुवात करून यांना चेचून जाऊ, एवढं मी तुम्हाला शब्द देतो. मी त्यांना एकच सांगितलं, फक्त वयाच्या मानाने आजकाल जास्त फिरता येत नाही. एवढ्या काय तुम्ही म्हणाल काय फिरता येत नाही, ते तर सारखं घराघर फिरते. ते 30 वर्ष त्याचा माझा त्याचं फिरणं म्हणजे वेगळे. 4 कोटीच्या गाडीतनं फिरतोय मी. आपलं बाबा कर्ज काढून घेतली, त्याच्यातनं फिरतोय. त्याच्यानं माझ्या वयात 30 वर्षाचा फरक आहे. तो माझ्या डोक्यात जे विचार येतात ते तिच्या डोक्यात चांगले विचार येऊ शकणार नाहीत. लिंबू टाकणं वगैरे या गोष्टी इथपर्यंत ठीक आहे दादा सर, ठीक आहे. लिंबाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, काय होत नाही. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. तुम्हाला सांगू का, माझं गेट आहे ना तिथं आता ते वडाचं झाड की नाही माहीत नाही मला, मागं होतं माग कुंभार, तिथं दर आमावश्य लिंब असायची. या सगळ्यांना बाहेर पडलो. तुमचा विश्वास असेल नसेल, मी शंकर महाराजाचं बघतोय, माझं वाटोळं कोणच करू शकत नाही. श्रीरामाचे आमच्या घराण्याला आशीर्वाद आहेत. आम्हाला काय अयोध्याला जायला लागत नाही. आमचं राम आहे, आमच्या रामाचे आशीर्वाद म्हणजेच अयोध्येच्या रामाचे आशीर्वाद. आणि खरं सांगायचं तर त्या मूर्ती तुम्हाला माहीत नाही, इतिहास अहिल्या देवींनी पाठवलेल्या मूर्ती आहेत. सगुणा माता आमच्या पूर्वज ज्या होत्या
की ज्याला अख्ख्या तालुक्यातला माळी समाज जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा दुधाचा अभिषेक आमच्या स्मशानात होतो पाण्याचा. तेव्हा पाण्याची एक श्रद्धा आहे. त्या मूर्ती जोपर्यंत आपल्याबरोबर आहेत तोपर्यंत या काळवटलेल्या डागाळलेल्या हलकट किती शिव्या घालायच्या, तुम्ही आल्यामुळे माझं तोंड बंद झालं आहे असं होऊन बसलं. मला काही तसं ते बोलायला किती वेळ लागणार आहे, परंतु ते आपल्याला काही त्या लेवलला जमायचं नाही. बापू तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही उदार मनाने सांगितलं 4 पावलं मागे, फार आनंदाची गोष्ट आहे. मी 2 गोष्टी आज या कार्यक्रमातून घेऊन जाणार आहे. ही तरुण पिढी जी आपल्याबरोबर नसते असं समज आहे. मोबाईलवर त्या तरुण पिढीचं काय चाललं आहे हे मी 1 तास रात्रीचं बघत असतो आणि मगच झोपतो. अजितराव लक्षात घ्या, तुम्ही झोपत असाल 10 वाजता, मी झोपतो 12 वाजता. सगळं बघत असतो, उत्तर देत नाही मी, चालतंय काय ते बघत असतो. सांगायचं तात्पर्य एक, हे जाधव घराण्याची ना आपली जास्त जेव्हा संबंध येतील तेव्हा त्यांना मी निश्चित विचारणार आहे की बाबा आमचं काय चुकलं होतं आणि त्याच्यात काय देखणं आहे. नाक तर चपटच येते, काय त्याच्याकडे तुम्ही असा माणूस येतोय असं 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 करत 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 काय तुम्ही. हे बघा तुम्ही लोक, मी आता ही बघितली ही वस्ती पहिल्यांदाच बघितली. बापूंना काय म्हटलं, अरे चांगली सधन लोक आहेत की. आपलं पहिला शब्द काय होता, काय तुम्हाला पैसे देऊन देणार आहे, आणि ते पापाचे पैसे आहेत, हे साधे पैसे नाहीत, शापाचे पैसे आहेत. हे शाप घरात घेऊ नका. एक वेळा आम्हाला घरी बसवा, आमचं काय म्हणणं नाही, आम्ही काय कोणाचं नुकसान केलेलं नाही करणार नाही. आमच्या घराच्या संस्काराप्रमाणे आम्ही 3ऱ्या पिढीत मालोजीराव नाईक निंबाळकरांच्या बरोबर त्यांच्याकडे बघून, शिवाजीरावांच्या बघून, माझे वडील बापूसाहेब महाराज तुम्हाला माहीत असतील नसतील मला माहीत नाही, आणि जाणायची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो की मी नेहमी म्हणतो हे आमच्या कुटुंबाकडनं झालं तर सोनं होतं, आम्ही तुमचा कोळसा करणार नाही. जाधव घराण्याचं परत एकदा स्वागत. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले आभारी. आणि या तरुण पोरांना माझी एक विनंती आहे की आता लवकर जेवायला वाढा आणि जाऊन द्या.